आधी चुका करायच्या आणि मग माफी मागायची. नाही म्हणजे तुझ्याकडून झाली चूक आणि आता काय मॉम तुला माफ करतील. मॉम सगळ्यांच्या चुका माफ करतात, पण माझ्या चुका मात्र माफ नाही करत. काय माहित माझाच काय प्रॉब्लेम आहे. तुला तुझी चूक कळली आहे ना, तुझ्या हातून काय चूक झाली आहे ते झालं, त्यातच आलं सगळं. आणि मागच्या मारामारीमध्ये माझं हाड दुखत होतं, बंद झालेलं परत चालू झालंय. मला एक कळत नाही, माझ्या लाईफ मध्ये फायटिंग सुरू आहे, ती संपणार कधी? बबलू चला आता जेवून घ्या, म्हणजे हाडं दुखायची थांबतील. काय तुम्ही सगळे फ्रेश होऊन या, म्हणजे जेवायला वाढते. ओके सिस्टर, द टॉपिक इज ओव्हर. आपलं काम झालं. अरे नाही नाही, थांब, जेवून जा. ब्रदर, नेमकं एक अर्जंट काम आहे, नाहीतर नक्की थांबलो असतो. वेळ मिळेल तेव्हा जेवायला नक्की या. अरे बस क्या, येणार ना. आपल्याला काय कोणीतरी फक्त बोलवायला हवं असतं. असं घर आणि घरवाले असले की हा दिलवाला देवा पळत पळत येतो. पण आता खरंच निघावं लागेल. देवा, थँक्यू. तू होतास म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. तुझी मदत झाली खूप. ए पगले, रुलाएगा क्या? आ? बाय बाय पब्लिक. देवा अरे सावकाश सावकाश सावकाश. अमृता वहिनी, व्हॉट हॅपन? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. वाटलंच होतं मला. कभी ना कभी तो ये दिन आना ही था. म्हणजे आता सगळ्यांसमोर न बोलता असं एकट्यामध्ये बोलायला आला, याचा अर्थ नक्कीच राजकुमार दादांनी पुन्हा काहीतरी कांड केला असणार आहे. मला माहिती आहे ना, कुत्र्याची शेपूट होतो. सॉरी सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. वो स्लिप ऑफ टंग में निकल गया. नाही ठीक आहे, पण तुला वाटतं तसं अजिबात काही नाही आहे. राजकुमार आता खूप बदलले आहेत. पूर्वीचे राजकुमार नाही राहिले ते आता, आणि त्यासाठी परमेश्वराचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. तो फिर प्रॉब्लेम क्या है? कर्म. ते म्हणतात ना, जुने कर्म आपला पाठलाग सोडत नाहीत. तसंच काहीतरी झालंय त्यांच्या बाबतीत. अच्छा, नहीं सुनने में तो एकदम फिल्मी लग रहा है, पर ठीक से समझा नहीं मैं. अरे एक माणूस आहे जो त्यांना खूप त्रास देतोय, त्यांच्याकडून पैसे उकळतोय. कौन है तो? खाली नाम बोलो सिर्फ. नाही, मला त्याचं नाव नाही माहिती. तो पुलिस कंप्लेंट करना है क्या उसका? नाही, तेच तर करू शकत नाही आहे ना, कारण तो जो माणूस आहे त्याने ह्यांच्याबरोबर पूर्वी खूप चुकीची कामं केली आहेत, आणि पोलिसांनी जर त्याला पकडलं तर तो ह्यांच्याबद्दल सगळं खरं खरं सांगेल पोलिसांना, आणि मग पोलीस ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील. म्हणून कंप्लेंट नाही करू शकत. अच्छा, मतलब माझ्याकडून तुम्हाला अनऑफिशियल मदत हवी, बरोबर? वहिनी, आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही हो. आता देवा आलाय ना. नाउ देवा इज हिअर, ही विल टेक केअर. बोलतो मी दादाशी. नक्की बोलशील ना? ऑफकोर्स. काळजी घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय.